एक मुस्लिम नवाबाचं औषध उडून गेलं. जेव्हा मध्यरात्री त्याच्या खोलीत स्वतः भगवान राम आणि लक्ष्मण आले आणि त्याच्यासमोर 6 लाख सोन्याचा मोहरीचा डीग ठेवला. ही किंमत होती त्याच्या एका भक्ताला तुरुंगातून मुक्त करण्याची. ही कथा आहे 17व्या शतकातील कंचेरला गोपण्णा ह्याची, जे भद्राचलमचे महान रामभक्त होते, जो भद्राचलम क्षेत्राचे कर वसूल करणारे अधिकारी होते. एके दिवशी कळले की एक आदिवासी महिलेला जंगलात राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या दिव्य मूर्ती सापडल्या आहेत. जेव्हा गोपण्णा तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की भगवान उन्हात पावसात एका तुटक्या फुटक्या गवताच्या झोपडीत पडले आहेत आणि ते पाहून त्यांचे हृदय तुटले. त्या क्षणी भक्तीचा आवेश इतका प्रखर होता की त्यांनी परिणामाची अजिबात चिंता केली नाही. त्यांना पूर्ण विश्वास होता की नंतर ते लोकांकडून चंदा गोळा करून सरकारी खजिना भरून देऊ. फक्त याच विश्वासावर त्यांनी कराचे सगळे पैसे तिथे भव्य राम मंदिर बांधण्यासाठी खर्च केले. पण जेव्हा गोलकोंडाचा सुलतान नवाब तानशाह याला कळाले की सरकारी पैसा परवानगीशिवाय खर्च केला गेला आहे, तेव्हा त्याने याला राजद्रोह मानले आणि गोपण्णा यांना अटक करण्याचा हुकूम दिला. त्या रात्री नवाबाच्या दरबारात जे घडले ते पाहून सगळे थक्क झाले. शेवटचा भाग पुढे पहा.